पूर्व वैमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी जखमी झालेल्या वैभव श्रावण भागे वय 43 या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्यासह 6 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे घडली। या प्रकरणी सीमा विलास गायकवाड वय 35 राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत प्रमोद गायकवाड, हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड, पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश व सनी निकंबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। सीमा यांच्या घराशेजारी राहणारे शिरसे व शिवशरण यांच्यासोबत पूर्वी भांडण झाल्याचा राग मनात धरून सनी निकंबे व प्रमोद गायकवाड यांनी दारू पिऊन अंगावर येऊन आदित्य दावणे याला पट्ट्याने मारून भांडण सुरू केले। त्यानंतर सीमा व त्यांची मुले सुमित व रितेश गायकवाड व भांडण सोडवायला आलेले निलेश शिरसे, सागर शिरसे, वैभव वाघे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली। वैभव वाघे याला गंभीर दुखापत केली होती। यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। यातील प्रमोद गायकवाड यांच्यासह प्रसेनजीत, हर्षजीत, मनोज, अंकुश यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत आहेत। या प्रकरणातील आरोपी प्रमोद गायकवाड यांच्या जामिनासाठी ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्यामार्फत सोमवारी न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला आहे। सरकार पक्षाचे म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाकडून 9 जानेवारी तारीख दिली आहे।